पिण्याच्या पाण्याचे निवेदन दिले म्हणून चुलवड गावात सरपंचाच्या 2 जेठांकडून एकाला मारहाण। बिरसा फायटर्सच्या निवेदनानंतर चौकशी, गुंडगिरी खपवून घेणार नाही, सुशीलकुमार पावरा। धडगाव प्रतिनिधी। धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चुलवड येथील काही आदिवासी रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून चुलवड गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना 18 फेब्रुवारी 2026 रोजी दिले होते। त्याचा राग मनात धरून निवेदन देणाऱ्यापैकी बोंडा पांड्या पटेल यांना त्यांच्या राहत्या घरात रात्री जाऊन सरपंच सौ वंदना अपसिंग पावरा यांच्या पतीचे मोठे भाऊ सुनील रडत्या पावरा, किसन पावरा या 2 जेठांनी ग्रामपंचायत विरोधात तक्रार करतो का, पिण्याच्या पाण्याचे निवेदन देतो का, पाण्यासाठी ग्रामपंचायत विरोधात बोलतो का, आमच्या विरोधात बोलल्यास आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही, मारून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी व वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चुलवड गावात घडला आहे। बिरसा फायटरचे निवेदन दिल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनीच चौकशी करायला सुरुवात केली। जिथे लोक नदीच्या कुव्यावर पाणी पितात तिथे न जाता जिथे पाण्याची सोय आहे तिथे जाऊन थातुरमातुर चौकशी करून पाण्याचा विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असे ग्रामस्थांनी आरोप केला आहे। ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असताना कोणीही कामाची माहिती घेऊ नये यासाठी मारहाण करून हा दबाव आणला जात आहे। यापूर्वी ग्रामपंचायत चुलवड येथील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करण्यात आली होती। चौकशी होणार होती, परंतु सरपंच आणि उपसरपंच व काही सदस्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व इतर सुविधा पाड्यात पोहोचवू असे आश्वासन दिल्यानंतर तुर्तास चौकशीकडे दुर्लक्ष करून सरपंच व ग्रामसेवकांवर होणारी कारवाई टाळली होती। परंतु पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून निवेदन करत्यास अशा पद्धतीने रात्री घरात जाऊन मारहाण होत असेल तर ते दयेचे व माफीच्या लायकीचे नाहीत, ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाहीत। मारहाण करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईची मागणी व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशीची मागणीही बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे।